मानवी भवताल वेगाने बदलत असून तंत्रज्ञानातील बदलांची गती सर्वाधिक आहे. आपल्याला 2047 पर्यंत विकसित श्रेणीत पोहोचवण्यासाठी युवा पिढीला नव्या काळानुरूप स्वतःमध्ये आणि भवतालामध्ये अनुरूप परिवर्तन घडवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तरुणांनी संशोधक वृत्ती जोपासत झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान अवगत करावे, असं प्रतिपादन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रायपूरचे माजी कुलगुरू व संचालक डॉक्टर पी.के. सिन्हा यांनी केले. भारत विश्वगुरू होण्यासाठी शिक्षण व्यवस्थेतही पूरक बदल आवश्यक असून त्यासाठी इग्नाईट 2026 यासारख्या तांत्रिक परिषदांमधून पाठबळ मिळेल, असंही ते म्हणाले. येवलेवाडी येथील केजे एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च तर्फे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स पुणे विभाग यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित इनोव्हेशन अँड ग्रोथ इन नेक्स्ट जन इंटेलिजंट टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी डॉक्टर सिन्हा बोलत होते. नगर रस्त्यावरील हॉटेल हयात येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केजे एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव होते. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉक्टर हेरॉल्ड डिकोस्टा, डॉक्टर बी आहुजा, केजे शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला, तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर, प्राचार्य डॉक्टर सुहास खोत, इग्नाईटच्या चेअरपर्सन डॉक्टर निकिता कुलकर्णी, IEEE पुणे विभागाचे सचिव डॉक्टर अभिजित खुरपे, प्रतिनिधी प्राध्यापक रहीमराजा शेख आदी उपस्थित होते. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. सिन्हा म्हणाले, युवा पिढी ही आपल्या देशाची ताकद आहे. आपली कोणतीही कृती वैयक्तिक संदर्भाच्या पलीकडे जाऊन परिणाम करू शकते, याचे भान ठेवून विद्यार्थ्यांनी योग्य दिशेने कृतिशील होणे गरजेचे आहे. डॉक्टर पराग काळकर म्हणाले, सध्या विद्यार्थी नैसर्गिक बुद्धिमत्तेऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त होत आहेत. पदवीच्या सोबतीने विविध कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. क्योंकि जैसा मैंने बताया, आज के बदलते हुए समय में इतनी फास्ट ट्रांसफॉर्मेशन हो रही है कि हमें अभी नए जनरेशन को ये बताना ज़रूरी है कि वो एक्चुअली एक बहुत ही इम्पोर्टेंट समय में एग्जिस्ट कर रहे हैं और बहुत सारे इनोवेशंस की अपॉर्चुनिटीज़ हैं. ये इग्नाइट 2026 जो है, इसका नाम भी बहुत अच्छी तरह से चुना गया है क्योंकि इग्नाइट में इनोवेशन भी है और मोटिवेशन भी है, और दोनों चीज़ ही बहुत ज़रूरी है आज के नए जनरेशन के युवाओं के लिए. अगर हमें 2047 तक विश्व गुरु बनना है तो ये ज़रूरी है कि हम सारे क्षेत्र में इनोवेटिव हों, नए नए टेक्नोलॉजी का यूज़ करें और हम अपने देश भारत को आगे ले जाएं. धन्यवाद. डॉक्टर हेरॉल्ड डिकॉस्टा यांनी आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्या, सर्वाधिक नेट युजर्स आणि जोडीने सर्वाधिक सायबर क्राईम घडवणारा देश असल्याचे नमूद केले. कल्याण जाधव म्हणाले, कोणतीही अडचण, समस्या ही संधी मानून त्यावर मार्ग शोधण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे ही प्राथमिकता आहे. हर्षदा जाधव म्हणाल्या, नव्या ज्ञान प्रणालीचा अंगीकार, तंत्रस्नेहाचा पुरस्कार यातून शैक्षणिक संस्था आणि उद्योग विश्व यांच्यात सेतू उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. केवळ डिजिटल रोबोटिक्स आणि AI पुरते हे उपक्रम मर्यादित नाहीत, तर यातून नवे संशोधक, नव्या संकल्पनांचे निर्माते घडावेत, हा उद्देश आहे. आपण ज्या पद्धतीने आपल्या मुलांना एक डायरेक्शन दाखवतो, त्याच पद्धतीने आपली ही मुलं तयार होत असतात. जर आपण मुलांना फक्त ज्ञान पालनेत न करायला सांगितली तर आपली मुलं ही फक्त अनुयायी होतात. आपल्या मुलांना जर आपण जिज्ञासा, क्युरिओसिटी तयार करायला लावली तर त्यांच्यात नवीन कल्पकताही निर्माण होते. आपल्या मुलांमध्ये जर धैर्य आणि आत्मविश्वास दिला तर मात्र ती एक नेतृत्व आपण त्या मुलांच्या माध्यमातून तयार करू शकतो. आणि जर आपण मुलांना एक चांगल्या पद्धतीचं राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिर्मितीची भावना तयार केली तर एक नवीन चांगले राष्ट्रनिर्माते आपण ह्या भारतासाठी मुलांच्या मार्फत निर्माण करू शकतो. त्यामुळे मुलांना एज्युकेशन देताना व्हॅल्यू सिस्टीम देणं ही जास्त महत्त्वाचे आहे, ना की फक्त नॉलेज आणि नॉलेज सिस्टीम देणं. हा जो इग्नाइटचा जो इंटरनॅशनलचा जो कॉन्फरन्स आहे आणि माझी सगळी शुभेच्छा आहे या कॉन्फरन्सला. आणि मला मला चांगलं वाटले की रिसर्चर्स, स्कॉलर्स, एज्युकेशन, अकॅडमिक्स आणि इंडस्ट्रीचे लोक पण ह्या पर्टिक्युलर कॉन्फरन्सला आले. जेव्हा आपण AI आणि नेक्स्ट जनमध्ये आपण म्हणतो आपण, तर मला असं वाटतंय की AI हा जो कॉन्सेप्ट आहे आता 4-5 वर्षात जो आपण ऐकतो आपण, ॲक्च्युली ह्याचा जो निर्माण झाला होता 1956 मध्ये, म्हणजे एक जवळपास 70 वर्ष झाले आता. पण आता जो AIचं जो नाव आलं आहे म्हणजे काय की आता जो
1956मध्ये जो क्वांटम ऑफ डेटा होता तो कमी होता. आता 70 वर्षानंतर क्वांटम ऑफ डेटा वाढला आहे आता, आणि प्रोग्राम्स आणि अल्गोरिथम्स लिहून आपण तो पर्टिक्युलर डेटाचा वापर करतो आपण फॉर प्रॉपर डिसिशन मेकिंगसाठी, आणि त्याच्यासाठी म्हणतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक शब्द आपल्याला बघावा लागेल, आर्टिफिशियल. म्हणजे जो काय इंटेलिजन्स आहे तो पर्टिक्युलर इंटेलिजन्स तुम्ही कन्क्लुसिव्ह डिपेंड होऊ शकत नाही. म्हणजे दॅट कॅन बी रॉंग ऑल्सो इन सम सर्टन केसेस. म्हणजे हा जो कॉन्फरन्स आहे इग्नाईट 2026, माझा एकच ऑब्जेक्टिव्ह असणार आहे फायनली टू ऑल दी ऑर्गनायझर्स, स्कॉलर्स, रिसर्चर्स, की तुम्ही जे काय AIचा युटिलाइज करणार तो AIचं युटिलाइज एका कॉमन माणसासाठी व्हायला पाहिजे. कारण काय की आपण जेव्हा कुठलीही टेक्नॉलॉजी आपण निर्माण करतो, आपण जोपर्यंत तो रूट कॉजपर्यंत पोचत नाही तोपर्यंत तो पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी फक्त एक पेपरमध्येच असतो तो. सो मला असं वाटतंय की ह्या कॉन्फरन्सच्या विथ दिस कॉन्फरन्स मला असं वाटतंय की हे रिसर्चर्स अँड स्कॉलर्स आणि इंडस्ट्री लोक एकच येतील. कारण रिसर्च आणि स्कॉलर्स काय की दे आर स्ट्रक्चर्ड आणि इंडस्ट्री काय आहे प्रॅक्टिकल. आपल्याला स्ट्रक्चर्ड आणि प्रॅक्टिकल हे दोन्हीला कंबाईन करून आपल्याला एक सिस्टम डेव्हलप करावा लागेल, ताकी द कॉमन पर्सन्स लाईफ, त्यांचा जो लाईफ असेल विल बिकम मोर इझी. आणि भारताचा जो उद्देश आहे की AI मध्ये आपला जो डॉमिनन्स पाहिजे तो पण टू अ लार्ज एक्सटेंट विल बी डन अक्रॉस. थँक्यू. डॉक्टर सुहास खोत यांनी परिषदेमध्ये देश विदेशातून आलेल्या 1548 संशोधन प्रबंधातून 354 प्रबंध सादरीकरण आणि प्रकाशनासाठी निवडले गेले आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठ, अमेरिका यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील संशोधकांचाही या परिषदेत सहभाग आहे, याची माहिती दिली. मी डॉक्टर सुहास खोत, प्राचार्य KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च आणि या इग्नाईट 2026चा मेन कन्व्हेनर आणि पॅटर्न. या इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी गेले 6 महिने आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे तयारी केली. या इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी साधारण 1600+ पेपर्स आम्हाला जगभरातून मिळाले, रिसर्च पेपर्स मिळाले. वेगवेगळे रिसर्चर्स, वेगवेगळे सायंटिस्ट, प्रोफेसर्स, स्टुडंट्स यांच्याकडून मिळाले. त्याच्यानंतर या पेपर्सचा आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे रिव्ह्युअर्सकडून रिव्ह्यू करून घेतले. जवळजवळ 350+ ऑनलाईन रिव्ह्युअर्सनी हे पेपर रिव्ह्यू केले. आणि त्याच्यानंतर मग 1600 पेपर्सपैकी साधारण 350 पेपर आम्ही शॉर्टलिस्ट केले, म्हणजे साधारण एक 22%. आणि ते पेपर आता इथे ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडमध्ये इथं सादर केले जाणार आहेत. आज आपला इनॉग्रेशनचा एक मोठा कार्यक्रम इथे पार पडला हयात पुणेमध्ये, आणि जवळजवळ इथे 150 भारतातील आणि भारताबाहेरील रिसर्चरनी एक चांगल्या प्रकारे हजेरी इथे लावलेली आहे. बरेचसे मान्यवर चांगले आणि ह्या आपल्या रिसर्च फील्डमधले बरेचसे सायंटिस्ट, दिग्गज लोकांनी या कार्यक्रमासाठी आणि या इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी हजेरी लावलेली आहे.